हेलो मेरे लाल बाल गोपाल, आप सभी का मेरे यूट्यूब चैनल पे स्वागत है। ठीक आहे, तुम्हाला सर्वांचं आपल्या गणेश कुंभार यूट्यूब चॅनलला मी स्वागत करतोय। तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असं चॅप्टर आपण स्टार्टअप करणार, ज्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट। ठीक आहे ना, आज पुन्हा सांगतोय। ठीक आहे ना बाळांनो, जर तुम्ही 30 मिनिटापर्यंत जर थांबलेत तर पेपरला येणारा प्रत्येक क्वेश्चन तुमचा डिस्कस झालेला असेल, हा शब्द आहे माझा तुम्हाला। ठीक आहे, आणि महत्वाचा पॉईंट आहे, चॅप्टर इम्पॉर्टंट आहे। लाईट हा जो चॅप्टर आहे बेटा, ठीक आहे ना, ज्याला आपण रे ऑप्टिक्स म्हणतो। जसे तुम्ही समोर काय म्हणतो हायर क्लासमध्ये जासाल तसं तसं चॅप्टरचं नाव चेंज होत जाणार आहे। तर आता जो चॅप्टर आपण शिकतोय त्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट। एकदम बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहे। एक अर्ध्या घंट्यामध्ये चॅप्टर तुमचा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल। ठीक आहे, आणि त्यामध्ये येणारा प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल अशा पॉइंट मध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तो चलो बच्चों पार्टी शुरू करते। चैप्टर का नाम है रिफ्लेक्शन ऑफ लाइट, क्लास 8 एमएच बोर्ड का अपन सिलेबस कंप्लीट करने वाले हैं। तो चलो शुरू किया जाए। ठीक है ना, एकदा थम्सअप व्हायलाच पाहिजे प्रत्येकाने एक एक लाईक्स तर केलाच पाहिजे आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका बाळांनो, जर तुम्हाला कळत असेल। कारण की काय बाळ, तुम्ही ज्या कमेंट करता ना तेच माझ्यासाठी मोटिवेशन ठरत असतं रे। ठीक आहे, तुम्ही काय करता, नुसता व्हिडिओ बघता, सोडून देता, काही घेता काही घेत नाही, त्याच्याशी डझंट मॅटर। पण जर तुम्ही जर म्हटलं सर तुमच्यामुळे काही ना काही चेंजेस झाले, आम्हाला सायन्स बद्दल प्रेम वाटायला लागलं, मॅथ्स बद्दल प्रेम व्हायला लागलं, ठीक आहे ना, तर हेच तर आमचं काम आहे। चला पॉइंटला स्टार्ट करूया बाळांनो। आपण पहिला जो पॉइंट आहे तर त्यामध्ये पहिला पॉइंट आपण बघणार, सर लाईट कशाला म्हणतो आपण। सर लाईट म्हणजे काय, मी तुम्हाला दिसतोय तर फक्त लाईटामुळं, मी तुम्हाला पाहू शकतोय, मी बोर्डवर लिहू शकतोय, मी रिफ्लेक्शन ऑफ लाईट वाचू शकतोय, हे कशामुळे चालू आहे, फक्त ओनली अँड ओनली ड्यू टू लाईट। मग सर लाईट म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण लाईट। सर लाईटाची एकदा डेफिनेशन आम्हाला सांगता का। हो बाळांनो, आपण लाईटाची डेफिनेशन एकदा बघून घेऊ आपण। सर व्हाट इज द डेफिनेशन ऑफ अ लाइट। तर लाइट की अपन डेफिनेशन एक बार देख लेंगे बेटा, क्या होती है डेफिनेशन, ध्यान दीजिए बेटा। ठीक है ना, सर लाइट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। लाइट काय रे बाळांनो, हा एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे। लाइट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट a sensation of vision in our eyes is called as याला म्हणणार बाळांनो आपण, यालाच काय म्हणायचं आपण, इज कॉल्ड ॲज ए लाईट असं म्हटलं जातं बाळांनो। याला करणार आपण लाईट असे म्हणणार। सर याला काय म्हणतो आपण, लाईट। अरे बाळांनो, तुमच्या डोळ्यामध्ये पाहण्याची जो संवेदना तयार करतो ना त्याला म्हणायचं आपण लाईट। सर पाहण्याची संवेदना म्हणजे काय, की जर आपण रस्त्यानं चाललोय, एखादी गोष्ट मला आवडली, मग ती कोणती बी असू शकते, कोणती गोष्ट तुम्हाला आवडू शकते, मग ही असेल, शी असेल, किंवा एखादा टेडी असतो, काही ना काही आवडत असतं बाळांनो आपल्याला। पण ती कोणतीही आवडलेली गोष्ट त्याला काय म्हणायचं आपण, आणि ती पाहण्याची संवेदना, त्याबद्दल काही ना काही फिलिंग्स तयार होतात। आजकाल वेगवेगळ्या फिलिंग्स आपल्या बॉडीमध्ये क्रिएट व्हायला लागल्या। These are all feelings is called as a डोळ्यामुळे क्रिएट झाल्या म्हणून, तर लाईटमुळे क्रिएट झाल्या। जर लाईट नसता तर ती तुम्हाला दिसली नसती, ती म्हणजे ती नाही का, कोणती गोष्ट असेल ती तुम्हाला दिसली नसती, आणि जर ती तुम्हाला दिसली नसती तर डोळ्यामध्ये संवेदना क्रिएट झालीच नसती बा। ठीक आहे, त्यानंतर महत्वाचा मुद्दा, ठीक आहे बाळांनो, लाईटला ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नाहीये बेटा। ठीक आहे ना, लाईट नीड नॉट have any medium, त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मीडियमची गरज नाहीये बाळांनो। ठीक आहे ना, विदाउट मीडियम तो काय करू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो। ठीक आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ अ लाईट बघून घेऊ आपण एकदा। सर एकदा व्हेलॉसिटी ऑफ लाईट आम्हाला सांगताय का। हो बाळांनो, एकदा आपण लाईटची व्हेलॉसिटी बघून घेऊ, ती किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद। ठीक आहे ना, ही काय ते बाळांनो त्याची व्हेलॉसिटी आहे। हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा कंटेंट, महत्वाची कंडिशन्स। चला इथपर्यंत सगळी लाईटची कहाणी आपली झालेली आहे। काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट मध्ये टाका, आणि एक प्लीज एक थम्सअप, एक लाईक तुमच्याकडनं पाहिजे मला, जास्त काही नकोय। चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात बाळांनो आपण। काय म्हणते कंडिशन बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट। तर रिफ्लेक्शन म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण रिफ्लेक्शन। जर एखाद्या सोर्स ऑफ लाईट कडनं लाईट जर पडत जर असेल आणि तो पडून जर पुन्हा बाउन्स बॅक जर करत असेल, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज ए रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट। काय असते कंडिशन बाळांनो, बघून घ्यायची। ठीक आहे ना, जर समजा सर माझ्याकडे इथे एक सोर्स आहे, सर याला काय म्हणणार आपण, ठीक आहे। जर तुम्ही जर कहाणी जर पाहिली तर समजा मी काय करतो बघून घ्यायचं, एक सरफेस घेऊयात बाळांनो आपण, जो सरफेस आपल्या खूप कामाचा असेल। ठीक आहे ना,
सर मी यामध्ये काय करतो, एक सरफेस घेतो असा, ठीक आहे, असा आपण एक सरफेस घेतला आणि मी काय करतो बा, इथे एक सोर्स घेतो, सोर्स ऑफ लाईट घेऊयात आपण. इथे एक सोर्स ऑफ लाईट घेतलाय आपण, ठीक आहे ना, हा सोर्स आहे, इकडनं असा लाईट त्याच्यावर पडणार बाळांना, ठीक आहे ना, याला म्हटलं आपण लाईट रेस. इथे पडल्याच्या नंतर जर हा या डायरेक्शननी बाउन्स बॅक करत असेल, बाउन्स बॅक, दिस बाउन्स बॅक ऑफ कंडिशन इज कॉल्ड ॲज ए रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचं आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. कंडिशन बघूयात बाळांनो आपण, कशा कशा कंडिशन्स आहेत, कोणत्या कोणत्या, ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्ष द्या इकडे. ही जी लाईन ड्रॉ केली, लाईनला आपण नॉर्मल म्हणणार. सर ही जी लाईन आहे, या लाईनला तुम्ही काय म्हणता, तर या लाईनला आपण काय म्हणायचं बाळांनो, इसको बोलेंगे आपण नॉर्मल. हा जो सरफेस आहे, हा जो तुमचा सरफेस आहे, जर या सरफेसला अशी परपेंडिक्युलर लाईन जर असेल, त्याला काय म्हणायचं बाळांनो, आपण नॉर्मल असं म्हटलं जातं. द लाईन परपेंडिक्युलर, द इमॅजिनरी लाईन परपेंडिक्युलर टू अवर सरफेस, आपल्या सरफेसला जी काही परपेंडिक्युलर लाईन आहे तिला म्हणायचं आपण, दैट इज कॉल्ड एज, उसको अपन क्या बोलेंगे बच्चा पार्टी, उसको बोलेंगे अपन नॉर्मल. आता हा जो सोर्स पासून लाईट रेज येतो त्याला म्हणणार आपण इन्सिडेंट रेज, याला म्हणायचं आपण इन्सिडेंट रेज, याला म्हणणार आपण इन्सिडेंट रेज, याला काय म्हणायचं आपण इन्सिडेंट रेज असं याला म्हटलं जातं. मग सर हे कोणते रेज आहेत, याला म्हणणार आपण आय. मग सर हे कोणते रेज आहेत, याला म्हणणार आपण बाळांनो आर, याला काय म्हणायचं आपण आर असं म्हणणार, याला म्हणणार आपण आर. सर आर म्हणजे कोणते रेज, दे आर कॉल्ड ॲज द रिफ्लेक्टेड रेज, याला काय म्हणणार आपण रिफ्लेक्टेड रेज, इसको बोलेंगे आपण रिफ्लेक्टेड रेज, ठीक आहे बाळांनो. मग आता बघायची डेफिनेशन काय म्हणते, डेफिनेशन जर तुम्हाला लिहून द्यायची जर झाली तर काय बाळांनो, डेफिनेशन बघून घ्या, ठीक आहे ना. व्हेन अ लाईट रेज, व्हेन अ लाईट रेज, light rays falling on a smooth surface, they are bounced back, in any direction, in any direction. It's called as रिफ्लेक्शन ऑफ लाइट. उसको अपन क्या बोलेंगे बच्चों, उसको बोलेंगे अपन रिफ्लेक्शन ऑफ लाइट, त्याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ लाइट. त्याला काय म्हणतो बाळांनो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. म्हणजे काय म्हणते सर, की जर अशी लाईट जर इथे पडत जर असतील आणि इथे पडल्यानंतर ते बाउन्स बॅक जर करत असतील, त्याला म्हणायचं आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणत्याही सरफेसवर जर ते पडले आणि पडल्याच्या नंतर जर ते बाउन्स बॅक करत असतील, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ए रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अपेक्षा करतो तुम्हाला या कंडिशन समजल्या असतील बाळांनो. आता लक्ष द्या इकडं. सर नॉर्मल आणि याच्यामध्ये हा जो अँगल आहे का, या अँगलला म्हणणार आपण अँगल ऑफ आय, याला काय म्हणायचं आपण अँगल ऑफ आय असं म्हटलं जातं, ठीक आहे ना. सर त्यानंतर इथे जो अँगल आहे या अँगलला काय म्हणतात, इथे जो अँगल आहे, इथे जो अँगल आहे त्या अँगलला काय म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन, या अँगलला काय म्हणणार आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं याला म्हटलं जातं. आता महत्वाचा मुद्दा, सर अँगल बिटवीन कोणाकोणाच्या मधला अँगल पाहून घ्या, अँगल बिटवीन द इन्सिडेंट रेज अँड नॉर्मल, दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेंट, ठीक आहे ना. लक्ष द्या इकडे बाळांनो, अँगल बिटवीन कोणाकोणामधला मला सांगा, सर इन्सिडेंट रेज अँड नॉर्मल called as angle of incident. सर डिनोट काय करतो याला, तर याला अँगल ऑफ आय असं याला डिनोट केलं जातं, डिनोटेड ॲज दिस पॉइंट. याला या फॉर्मॅट मध्ये काय करत असतो आपण डिनोट करत असतो बाळांनो, ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे बाळांनो, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे सर अँगल ऑफ आय. बऱ्याच पोरांना समजत नाही कशाला म्हणतो आपण अँगल ऑफ आय. तर अँगल ऑफ आय म्हणजे काय बाळांनो, हा जो नॉर्मल आहे या नॉर्मलच्या आणि इन्सिडेंट रेच्या मध्ये हा जो अँगल आहे का बाळांनो, हा वाला अँगल, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणतात त्याला, त्याला म्हणणार आपण अँगल ऑफ इन्सिडेंट. पुढचा मुद्दा आहे बाळांनो, मग नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रेच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार, ठीक आहे ना. मग इथे आपण लिहायचं, लक्ष द्या का सर, अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रेज
and normal called as angle of reflection. त्याला काय म्हणणार आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सर डिनोट कशाने करसाल तर डिनोटेड ॲज अँगल ऑफ आर. याला या फॉर्मॅट मध्ये काय करणार आपण डिनोट करणार आहे. सर याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये डिनोट केलं जातं तर इट इज अ डिनोटेड ॲज अँगल ऑफ आर च्या फॉर्म मध्ये याला काय करणार आपण डिनोट करणार आहे. ठीक आहे. तर ही तुमची पहिली डेफिनेशन, ही आपली सेकंड नंबरची डेफिनेशन आणि थर्ड नंबरची डेफिनेशन. डायग्राम्स वगैरे तुम्हाला ऑलरेडी सगळ्या इथे काय झालेल्या बाळांनो दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. अपेक्षा करतो पॉईंट तुम्हाला समजले असतील. ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन्स. चला आता नेक्स्ट नंबरच्या पॉईंटला जाऊयात. काय दिला नेक्स्ट नंबरचा पॉईंट बघून घ्या बाळांनो. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय बघायचे बाळांनो मला याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन, की जे खूप इम्पॉर्टंट असे लॉज आहेत की जे तो आपल्याला येणं आणि आले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला काय बघायचंय लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघायचं. आता लक्ष द्या इकडे. सपोज हा तुमचा सरफेस आहे. त्याला काय म्हणणार बाळांनो हा माझा सरफेस आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबरच्या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं की सर याच्यामधनं आपण काय करू एकदा काही लाईन रेज ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे ना. म्हणजे इकडनं अशा मी काही लाईट रेज टाकले बाळांनो इथे आणि काही लाईट रेज अशी इथे टाकलीत मी. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे की सर याला आपण काय म्हणतो दे आर कॉल्ड ॲज इन्सिडेंट रेज आणि याला काय म्हणतो बाळांनो आपण रिफ्लेक्टेड रेज. तर ते एक नॉर्मली ड्रॉ करून घेऊयात आपण. होय बाळांनो इथे नॉर्मली ड्रॉ करूयात आपण एक. ठीक आहे ना. जर मी इथे अशी नॉर्मल जर ड्रॉ केली तर इथनं अशी नॉर्मल पण ड्रॉ करणार आपण. ठीक आहे. अशी एक नॉर्मली आपण इथे ड्रॉ केली. ठीक आहे ना. डायग्राम दिसते बाळांनो सर्वांना डायग्राम दिसली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये मला काहीतरी पॉईंट तुम्हाला सांगायचे तर लक्ष द्या इकडं. ठीक आहे ना. मग हा जो अँगल आहे याला आपण काय म्हणणार सर हा जो आहे याला म्हणणार आपण अँगल ऑफ आय. हा जो याला काय म्हणणार आपण अँगल ऑफ आर. ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली कंडिशन. आणि हा कोण आहे तर हा आपला नॉर्मल आहे. हा कोण आहे नॉर्मल. ठीक आहे. तर यामध्ये लॉ नंबर 1 काय म्हणतो बाळांनो माहितीये का. ठीक आहे ना. इन्सिडेंट रेज, रिफ्लेक्टेड रेज अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. ठीक आहे ना. ते एकाच प्लेन मध्ये काय करतात रे बाळांनो लाय करत असतात. ठीक आहे. यावरनं आपण काय सांगणार की सर इन्सिडेंट रेज, रिफ्लेक्टेड रेज अँड नॉर्मल आज लाईज इन द सेम प्लेन. मग काय आपण बघून घ्या बाळांनो इथे. दररोज जी क्या बोलती कंडीशन तो कंडीशन क्या बोलती हमारे लिए देखो. द इन्सिडेंट रेज, त्यानंतर रिफ्लेक्टेड रेज अँड नॉर्मल लाईज इन सेम प्लेन. हो सर ते सगळेजण एकाच प्लेन मध्ये लाय करतात. होय बाळांनो. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. सर हे माझे इन्सिडेंट रेज, हे रिफ्लेक्टेड रेज आणि हा तुमचा नॉर्मल. हा कोणी बाळांनो आपला नॉर्मल आहे. ते सगळेजण एकाच प्लेन मध्ये आहेत. प्लेन म्हणजे प्रतल म्हणू आपण त्याला. बोर्ड हा एक प्लेन आहे आपला. हा जो बोर्ड आहे हा बोर्ड एक प्लेन आहे. सगळेजण याच प्लेन मध्ये लाय करतात. हा झाला तुमचा फर्स्ट नंबरचा रूल. ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड नंबरची कहाणी काय म्हणते बाळांनो पाहून घ्या. सर अँगल ऑफ इन्सिडंट and angle of reflection are equal to each other. हे एकमेकांना कसे असतात रे बाळांनो एकमेकांना इक्वल असतात. सर याचा मिनिंग काय, याचं म्हणणं काय नेमकं सांगता का. होय रे बाळांनो. सर अँगल ऑफ आय जो असतो ना हा अँगल ऑफ आर च्या इक्वल असतो. याचा अर्थ काय, याचा मिनिंग काय. जर बाळांनो हा जर 30 डिग्रीचा असेल तर हा पण 30 डिग्रीचा असेल. सर हा जर 45 डिग्रीचा असेल तर हा पण बाळांनो 45 डिग्रीचा असेल. ठीक आहे ना. ह्या त्यामध्ये असलेल्या सर्वात महत्वाच्या थिंग्स आहेत, महत्वाच्या गोष्टी बाळांनो. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की जे काही तुमच्याकडे अँगल्स आहेत त्या अँगल्स कसे असतील एकमेकांना इक्वल असतील. अँगल ऑफ इन्सिडेंस हा कोणाला इक्वल असेल, अँगल ऑफ रिफ्लेक्शनला इक्वल असेल. चलो यहाँ तक समझा होगा. तो थर्ड नंबर का पॉइंट यहाँ पे डिस्कस करेंगे. तिसरा पॉइंट असं की महत्वाचा नाहीये. दोनच लॉ इम्पॉर्टंट आहेत. तिसरा लॉ असं की महत्वाचा नाहीये पण तुम्हाला येणं आला पाहिजे हा जास्त महत्वाचा आहे. तर थर्ड नंबरचा पॉइंट काय म्हणतो पाहून घ्या. ठीक आहे ना. काय म्हणते कंडिशन. सर इन्सिडेंट रेज, कोणते रेज, इन्सिडेंट रेज and reflected rays
आर अपोजिट टू इच अदर, आर अपोजिट टू द नॉर्मल, सॉरी अपोजिट टू, कोणाला बांधून अपोजिट असतात ते मला सांगा, अपोजिट टू द नॉर्मल. तर म्हणणं काय नेमकं नेमकं काय म्हणतं हे? अरे हो बाळांनो सांगतोय ना सर, इन्सिडेंट रेस कुणीकडनं कुणीकडे यायला लागले सर, ते वरून खाली यायला लागले, म्हणजे ते खालच्या डायरेक्शनने बांधणं. ठीक आहे, यांची डायरेक्शन कशी मला सांगा पटकन. हे बिलो आहे, हे कुठे आहेत? बिलो. आणि हे कुठे चालले मला सांगा पटकन बाळांनो. हे जर आपण जर पाहिलेत तर गुरुजी ये किधर जा रहे, तो ये बाळांनो अपवर्ड डायरेक्शन जा रहे, अबव जा रहे. कहा जा रही है? अबव. ठीक आहे ना, ये अबव जा रहे बेटा. ठीक आहे ना. आता जर तुम्ही जर पाहिलं सर, हा नॉर्मल आहे, हे याच्या डायरेक्शननी खाली चालले, याच्या डायरेक्शननी वर चाललेत, म्हणून त्याला अपोजिट टू द नॉर्मल असं म्हटलं गेलं. सर इन्सिडेंट रेस दीज आर द अपोजिट टू द नॉर्मल्स, हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा पॉइंट आहे. चला, दीज आर द वेरी इंपॉर्टेंट बच्चों, इसके ऊपर क्वेश्चन आने वाला है, वेरी वेरी IMP. लॉज ऑफ रिफ्लेक्शन पेपरला क्वेश्चन येणार आहे. 100% लॉज ऑफ रिफ्लेक्शनला प्रश्न राहणार म्हणजे राहणार. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावं लागणार आहे आणि हे 3 रूल्स तुम्हाला लिहावं लागतील बाळांनो, तर तो एकदम फुल पैकी फुल मार्क्स पडतील 3 मार्कासाठी. चला, नेक्स्ट नंबरचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. यामध्ये पहिला रिफ्लेक्शन आपण पाहणार रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन. सर रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? अरे काहीच नाही रे, सकाळी उठल्या उठल्या तुझे तोंड पाहतो ना आरशामध्ये, दिस इज कॉल्ड एज अ रेग्युलर रिफ्लेक्शन. असं लाईटचं रिफ्लेक्शन जे स्मूथ सरफेसवर होतं, एकदा प्लेन सरफेसवर होतं, त्याला म्हणायचं आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे ना. द रिफ्लेक्शन ऑकर्स, काय म्हणते कंडिशन पाहून घ्या बाळांनो इथे. द रिफ्लेक्शन ऑकर्स on a smooth surface, on a smooth surface. ठीक आहे ना. स्मूथ सरफेसवर जे काही रिफ्लेक्शन होतं दॅट इज कॉल्ड एज ए रेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे ना. समजा फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर समजा हा माझ्याकडे स्मूथ सरफेस है, इसको बोलेंगे अपन स्मूथ सरफेस. इसको अपन क्या बोलेंगे बेटा? स्मूथ सरफेस. अब क्या होगा गुरुजी? अब ये होगा गुरुजी, ध्यान दीजिए सर, इधर से लाइट रेज आएंगे, इसको बोलेंगे इंसिडेंट रेज, ये इधर जाएंगे, इसको बोलेंगे रिफ्लेक्टेड रेस. ठीक है ना. यहाँ पे क्या मिलेगा मुझे? यहाँ पे मिलेगा नॉर्मल. ठीक है ना. और क्या होगा? और यहाँ पे ये होगा, क्या होगा? ध्यान दीजिए सर, इधर से ये लाइट रेज आएंगे और ये इधर चले जाएंगे, इसको बोलेंगे इंसिडेंट रेज, इसको बोलेंगे रिफ्लेक्टेड रेज, और यहाँ पे मुझे जो मिलेगा वो क्या मिलेगा? यहाँ पे मुझे नॉर्मल मिलेगा. ठीक है ना. अब देखो बच्चों, इथे जी कंडिशन झाली ना, ह्या कंडिशन जास्त इम्पॉर्टंट आहे. सर रेग्युलर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अँगल मध्ये चेंजेस नाही लागले, सेम टू सेम अँगल आहेत बाळांनो. ठीक आहे ना. आणि यामध्ये महत्वाची कंडिशन सर, इन्सिडेंट रेज अँड नॉर्मल. ठीक आहे. कोणते कोणते रेज? इन्सिडेंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज. ठीक आहे ना. आर पॅरलल टू इच अदर, हे एकमेकांना पॅरलल असतात बाळांनो, पाहून घ्या. सर तुम्ही जर पाहिले तर इथे जर तुम्ही जर कंडिशन जर ऑब्झर्व जर केली तर बघा, हा वाला इन्सिडेंट रेज, हा वाला इन्सिडेंट रेज, हा वाला इन्सिडेंट रेज, हे तिघ जण एकमेकांना पॅरलल आहेत. इथे बघा रिफ्लेक्टेड रे एकमेकांना पॅरलल आहेत. ही जी कंडिशन तुम्हाला याच्यामध्ये भेटते त्याला म्हणायचं आपण ती कंडिशन. या ठिकाणी मी काय म्हटलं बाबा, बघून घ्या. या ठिकाणी आपण जर म्हटलंय तर सर मी याला R1 म्हणतो, याला मी R1 म्हणणार, याला मी R2 म्हणणार, असं RN पर्यंत होणार. हे एकमेकांना इक्वल असतील म्हणजे आपण लिहिणार काय? सर R1 विच इज इक्वल टू R2 विच इज इक्वल टू R3 अप टू कुठपर्यंत? RN पर्यंत. ठीक आहे ना. हे त्यामध्ये असलेले सर्वात असे इम्पॉर्टंट आणि महत्वाचे पॉइंट्स आहेत बाळांनो. ठीक आहे. याला म्हटलं आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. काहीच नाही बाळांनो सर, असं एक रिफ्लेक्शन जे कुठं होतं सर, जे स्मूथ सरफेसवर होतं त्याला म्हणायचं आपण रेग्युलर रिफ्लेक्शन. समझ में आ गया? चलो अगले वाले पॉइंट पे जाएंगे. सर क्या बोलता अगला वाला पॉइंट? ठीक है ना. नेक्स्ट नंबरचा रिफ्लेक्शन टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन मधला पॉइंट आहे बाळांनो, इसको बोलेंगे आपण इररेग्युलर. आता महत्वाचा मुद्दा की सर, पहिला जो आपण रेग्युलर रिफ्लेक्शन पाहिलं होतं ते कुठे पाहिलं होतं? तर हे आपण पाहिलं होतं स्मूथ सरफेसवर. सर हे कुठे होणार? तर इथे कंडिशन येणार, रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ऑन कुठे? ऑन इरेग्युलर सरफेस. सर अशी कंडिशन जी कुठे व्हायला लागली? इरेग्युलर सरफेसवर व्हायला लागली. इरेग्युलर म्हणजे काय?
चलो अगर मेरे पास ऐसा सरफेस होगा, कैसा सरफेस होगा बच्चों, ऐसा नागिन डान्स वाला माझ्याकडे सरफेस असेल, याला म्हटलं बाळांनो आपण दिस सरफेस इज कॉल्ड ॲज ए इरेग्युलर सरफेस. याला म्हणणार आपण इरेग्युलर सरफेस. याला काय म्हणणार बाळांनो आपण इरेग्युलर सरफेस. आता जर इथे जर एखादा लाईट रेज जर पडला तर हा कुणीकडे जाईल, त्यालाच वेळ नाही राहणार की मी जायचं कुणीकडे आणि कसं जायचं. तर हे असं इकडे जाईल, याला म्हटलं मी इन्सिडेंट रेज, याला म्हटलं मी रिफ्लेक्टेड रेज. जर एखादा लाईट रेज असा इथे पडला तर हा कुणीकडे जाईल, सपोज इकडे जाईल. सर हा तुमचा इन्सिडेंट रेज होता, हा आपला रिफ्लेक्टेड रेज होता. याला जर इथे टाकलं हा कुठे जाईल, सर हा इन्सिडेंट रेज रिफ्लेक्टेड रेज सपोज इकडे येऊ शकतो. म्हणजे ज्यामध्ये ताळमेळ कुठंच काहीच नाहीये, त्याला म्हणायचं आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. मग जर बाळांनो मी जर या कंडिशनला इथे जर मी R1 म्हटलंय, या पॉइंटला मी R2 म्हणतो, या पॉइंटला मी R3 म्हणतो, इथे R1 आहे, इथे R2 आहे आणि इथे R3 आहे. दिस ऑल आर नॉट इक्वल टू इच अदर. हे एकमेकांना इक्वल नसतील. हा एक त्यामध्ये असलेला सर्वात महत्वाची थिंग्स आहे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे ना. याला म्हणायचं आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर ही त्यामध्ये असलेल्या कंडिशन्स. चला नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला जाऊया. झालंय, इतकाच चॅप्टर होत आहे का? ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर्स होता. ठीक आहे. नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला जाऊयात बाळांनो. काय दिली कंडिशन पाहून घ्या. ठीक आहे ना. न्यूमरिकल्स आहेत. ठीक आहे ना. तुम्ही आठवीला आहात. आपल्या इकडे एज्युकेशन सिस्टीम मध्ये जेवढी शिक्षक आहेत सायन्सचे बाळांनो, तुम्हाला न्यूमरिकल्स कधी शिकवत नाहीत. ठीक आहे ना. तुमच्या मनामध्ये न्यूमरिकल बद्दल आदर हा कधीच निर्माण होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 11-12 ला जाता त्यावेळेस फिजिक्स नावाचा पार्ट येतो आणि फिजिक्स नावाच्या पार्टमध्ये मॅक्सिमम प्रमाणामध्ये न्यूमरिकल्स असतात, ज्यामध्ये मुलं घाबरतात. मग नंतर न्यूमरिकलला घाबरतात. माझ्याकडे जर आलेत ना तर आपला मॅक्सिमम फोकस असतो डेरिव्हेशनवर आणि न्यूमरिकल्सवर. त्यामुळे ताण नाही घ्यायचं. काय म्हणते क्वेश्चन पाहून घ्या. तर इथे डिग्री पाहिजे होता, इथे 60 डिग्रीचा हा अँगल आहे. The reflected ray makes an angle of 60 degree with the normal. रिफ्लेक्टेड रे ना एंगल फॉर्म केला म्हणते किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा. तो चलो इसके लिए एक फोटो निकाला जाए. इसका अपन एक फोटो बनाएंगे. फोटो, तर इसका फोटो बनाएंगे अपन. ध्यान दीजिए भैया, इसका फोटो कैसे बनेगा. तर इसका हम फोटो बनाएंगे. यहाँ पे एक फोटो बनाएंगे. देखिए बच्चों, ये रहेगा हमारे पास इंसिडेंट रेज. गुरु जी इंसिडेंट रेज ड्रॉ किए जाए. ये रहे मेरे पास इंसिडेंट रेज और ये इधर जो जा रहे हैं, ये जो इधर जो भाग के जा रहे हैं, ये भाग के जाने वाले कौन से रे होंगे, रिफ्लेक्टेड रेज. और ये कौन से होंगे, इंसिडेंट रेज. ठीक है बेटा. और हम क्या करेंगे गुरुजी, यहाँ पे एक नॉर्मल ड्रॉ करेंगे. तो चलो यहाँ पे एक नॉर्मल ड्रॉ करेंगे. ये हमारा नॉर्मल रहा, इसको नाम देंगे अपन नॉर्मल. इसको अपन क्या बोलेंगे बच्चों, नॉर्मल बोला जाएगा. चलिए नॉर्मल है मेरे पास. तर मला सांगा, हा जो अँगल आहे बाळांनो, या अँगलला आपण कोणता अँगल म्हणतो. तर हा जो अँगल आहे बाळांनो माझा, याला म्हणतो मी अँगल ऑफ आय. याला काय म्हणतो मी, अँगल ऑफ आर. ठीक आहे ना. मग काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. द रिफ्लेक्टेड रेज, म्हणजे हे वाले रेज, हे तुमचे रिफ्लेक्टेड रेज आहेत. हे वाले रेज मेक्स अन अँगल. सर याने अँगल तयार केला, कोणाबरोबर केला, नॉर्मलच्या बरोबर. म्हणजे हा वाला अँगल, थोडस वर घेऊया, हा वाला अँगल. तर हा वाला अँगल इज इक्वल टू किती डिग्रीचा आहे म्हणते, 60 डिग्रीचा आहे म्हणते. डिग्रीचा, 60 डिग्रीचा. ठीक आहे. तर व्हॉट अँगल मस्ट बी द इन्सिडेंट रेज. तर याचं म्हणणं आहे की, लक्ष द्या बाळांनो इकडे, सोल्युशन में स्टार्ट करेंगे बच्चे पार्टी आपण. क्या काय काय गिव्हन डेटा दिला पहा बरं इथे पटकन. सर गिव्हन डेटा मध्ये काय दिलं, सर मला अँगल ऑफ आर इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. किती दिला, अँगल ऑफ आर इज इक्वल टू 60 डिग्री. सर मला काढायचा कोण, अँगल ऑफ आय मला फाइंड आउट करायचा. कोण काढायचं बाळांनो, मला इथं अँगल ऑफ आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. ठीक आहे. सिंपल कहाणी आहे, अशी काय खूप मोठी अवघड कहाणी असं काहीच नाही बाळांनो. सर हा जो रिफ्लेक्टेड रेज आहे, या रिफ्लेक्टेड रेजनी नॉर्मल बरोबर एक अँगल फॉर्म केला. किती डिग्रीचा, 60 डिग्रीचा अँगल फॉर्म केला म्हणते तो. तर अँगल ऑफ आय किती असेल. ठीक आहे ना. ठीक आहे ना. तर इथे आपण काय करणार, इथे यूज करूयात आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन. बाय लॉ ऑफ रिफ्लेक्शन. क्या म्हणते लॉ ऑफ रिफ्लेक्शन, गुरुजी मेरा तो लाइट लगा, मेरा लाइट लगा. क्या लगा, मेरा लाइट. सर अँगल ऑफ आय हा कोणाच्या इक्वल असतो, अँगल ऑफ आरच्या इक्वल असतो. मग जर गुरुजी अँगल ऑफ आर इज इक्वल टू 60 डिग्रीचा असेल, तर देन अँगल ऑफ आय पण किती डिग्रीचा असेल माझ्याकडं, तो पण 60 डिग्रीचा असेल. तो पण किती डिग्रीचा असेल, 60 डिग्रीचा. असा असतो बाळांनो न्यूमरिकल्स.
असं काय खूप मोठी अवघड कहाणी असते असं नाहीये, एकदम छाटछूट कार्यक्रम आहे. मी आधीच सांगितलं, जर माझ्यासोबत जर शिकसाल, जर नाही सायन्स बरोबर प्रेम झालं ना, तर माझं नाव चेंज करून ठेवायचं वळांनो. ठीक आहे ना, एकदम इझी पीझी लेमन स्क्विजी. ठीक आहे ना, अपेक्षा करतो की पॉईंट तुम्हाला कळला असेल, चॅप्टर तुम्हाला समजला असेल. एकदम इझी, 10-15 मिनिटांमध्ये चॅप्टर आपला पूर्ण कम्प्लीट झाला. ठीक आहे ना, तर पेपरला येणारे क्वेश्चन्स पाहूयात बाळांनो आपण एकदा. सर पेपरला कोणते कोणते क्वेश्चन्स असू शकतात? पेपरला येणारे क्वेश्चन्स, तर पहिला पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन. डेफिनेशन ऑफ ए रिफ्लेक्शन. गुरुजी, रिफ्लेक्शनची डेफिनेशन काय असेल ती पेपरला येऊ शकते. ठीक आहे ना. सेकंड नंबरला काय येऊ शकते बाळांनो? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन हा एक पेपरला पॉइंट येऊ शकतो. सर 3 नंबरचा पॉइंट, 3 नंबरच्या पॉइंट मध्ये काय येऊ शकतो बाळांनो? ठीक आहे ना, टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन and difference between regular and irregular reflection. बस दैट्स इट. इसके अलावा पेपर में कोई भी क्वेश्चन नहीं आएगा बेटा. ठीक है ना. आणि हा एखादा आला तर न्यूमेरिकल्स, एखादा आला तर एकदम शार्टछूट असा न्यूमेरिकल यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे ना. असे 4 क्वेश्चन या पेपर मधनं फसतील. ठीक आहे ना. अभ्यास करणं तुमचं काम आहे. मी पॉईंट तुम्हाला शिकवलेला, जसा शिकवला तसं जर पेपरात लिहून आले तर आउट ऑफ मार्क आहेत, आउट ऑफ. ठीक आहे ना. जेवढं मी सांगितल्याच्या बाहेरचा एकही प्रश्न पेपरला येणार नाही. ठीक आहे ना. मस्त तयारी करा, मस्त अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा बाळांनो. चलो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. नेक्स्ट क्लास लेकर आएंगे आपके लिए, ऐसे कुछ आईएमपी पॉइंट्स लेके आएंगे. ठीक आहे ना. तर आतापर्यंत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब युअर चॅनल. तो घंटा वाजवायला विसरू नका आणि कमेंट करा प्लीज. कळते नाही कळत, ठीक आहे ना, त्यावरनं मी स्वतःला चेंज करील. ठीक आहे ना. आता कसं आहे, आम्हाला एक तर ऑफलाईनला शिकवायची सवय आणणं, एक खूप मोठे मुलं असतात त्यांचे चेहरे पाहून कळतं. आता इथे समजत नाही तुम्हाला किती कळतं आणि किती नाही कळत. तर ठीक आहे. तो थँक्यू सो मच. मिळते हैं नेक्स्ट एपिसोड में. हा, काल 2 दिवस व्हिडिओ नाही आले बेटा, थोडासा इंटरनेटचा इश्यू होता, थोडे टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे 2 दिवस व्हिडिओ नाही आले. इथून पुढे पूर्ण क्लास कंटिन्यू होतील. चलो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. थैंक यू सो मच. दुआ में याद रखना.